नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता की आज आपण काय बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत भेळ। तर आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। हा कट केलेला टोमॅटो आहे, कांदा, ही कैरी, फुटाणे, चीज लिंक्स, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। चला तर सुरू करूया। हे मुरमुरे घेतलेले आहे बघा मी इथे। आता त्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकूया, कांदा, कैरी, एकदम चटपटीत भेळ आपण इथे बनवणार आहोत। फुटाणे, चीज लिंक्स, आपण टाकलेलं आहे। आता इथे मिरची पावडर, आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाक। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी मिरची पावडर। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। इथे मी हे शेव घेतलेली आहे, लसूण शेव, थोडे ते पण ॲड करणार। आणि हे फरसाण आहे आपलं, मिसळचं फरसाण किंवा भेळचं फरसाण आहे ते आहे। चवीपुरते मीठ। आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। त्याआधी निंबू पण घालते मी, हे अर्धा निंबू घेतलेला आहे इथे आपण। निंबू टाकलेला आहे आपण। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही। आता आपण ही कोथिंबीर पण घालून घेऊया आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपली भेळ रेडी झालेली आहे। तर आता आपण ती सर्व करूया। चला तर इथे आपली भेळ सर्व करून झालेली आहे विथ गुलाबजाम। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली। तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।